मी वैष्णवी, MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। पाहुयात सविस्तर बातम्या। लूटमार आणि दरोडा टाकणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। गोकुळनगर इथं एका नागरिकाला या दोन चोरट्यांनी लुटलं होतं। जालना येथील रिंग रोडवर एकाला रस्त्यात अडवून लुटमार करण्यासह दरोडा टाकणाऱ्या दोघांच्या चंदनझिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। तर तिसरा साथीदार फरार असून या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की येथील पांडुरंग कोल्हे राहणार गोकुळनगर जालना हे 3 मे रोजी नवीन औद्योगिक वसाहत भागातून रात्रीच्या वेळी काम करून घराकडे जात असताना त्यांना रिंग रोडवर 3 अज्ञात इसमांनी अडवून त्यांची दुचाकी हिसकावली होती। या प्रकरणी कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी एका पथकाची नेमणूक करून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। त्यात त्या पथकाला गुन्हा अनिकेत अनिल तुपे वय वर्ष 25 आणि दीपक साबळे वय वर्ष 19 हे दोघे राहणार नूतन वसाहत जालना या दोघांनी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। केस नव्हे तर या दोघांविरुद्ध लुटमार आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असून त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे। तसेच त्यांनी कोल्हे यांना लुटल्याची कबुली दिली आहे। या दोघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून तिसऱ्याच्या मागावर पोलीस असल्याचं सांगण्यात आलंय। सदरची कामगिरी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चौहान, फौजदार विठ्ठल शिंदे, जमादार कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, अशोक जाधव, राजू पवार, दीपक डेंगळ, चालक संग्रामसिंग ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बाविस्कर यांच्या पथकाने केली। जालन्यात 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला जालना ACBनं अटक केली आहे। दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी ही पैशांची मागणी करण्यात आली होती। जालन्यात 5 लाखाची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले। राजेंद्र शिंदे असं या लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव आहे। तक्रारदाराच्या दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी महसूल सहाय्यकाने पैशाची मागणी केल्याचं समोर आलंय। दरम्यान जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्यासाठी या महसूल सहाय्यकाने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी या लाचखोर महसूल सहाय्यक विरोधात जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना येथील जुने कदीम जालना पोलीस ठाणे पूर्वी मुक्तेश्वर द्वार परिसरामध्ये होते, तेव्हा पोलिसांनी विविध कारवाया करून जप्त केलेल्या वाहनांचा स्पेअर पार्टवर चोरट्यांनी हात साफ केला। त्यामुळे आता एका प्रकारे चोरट्यांना पोलिसांचाच धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। कदीम जालना पोलीस ठाण्याचे कार्यालय गेल्या काही वर्षापासून मोतीबाग उड्डाणपुलाजवळ स्थलांतरित झालंय। मात्र त्यापूर्वी हे ठाणे मुक्तेश्वर द्वार येथे कार्यान्वित होते। त्यावेळी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली अनेक वाहने कार्यालयाच्या परिसरात सद्यस्थितीत पडू नये। आता या भागात अनेक रिक्षांची तोडफोड करून तिचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याचं स्पष्ट झालंय। इतकेच नव्हे, पोलीस ठाणे परिसरात लावण्यात आलेल्या इतर वाहनांची तोडफोड करून त्यांचे स्पेअर पार्ट लंपास करण्यात आल्याचं दिसून येतंय। चोरट्यांनी या वाहनांची तोडफोड करण्याचा स्पेअर पार्ट लंपास करण्याच्या प्रकारामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलेला नसल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान या पोलीस ठाण्याच्या परिसरात नेमकी किती वाहने लावण्यात आली आणि सद्यस्थितीत या ठिकाणी नेमकी किती वाहने उपलब्ध आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही। त्यातच गेल्या काही दिवसात शहरात दुचाकी वाढल्या असून पोलीस स्वतः जप्त केलेल्या वाहनांना नीटनेटकं ठेवू शकत नसतील तर सामान्यांच्या वाहनांशी त्यांना देणं घेणं काय अशी विचारणा या निमित्ताने होतीये। भारतीय जनता पक्षाचे जालन्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी आज बबनराव लोणीकर यांची भेट घेतली आहे। नारायण कुचेंनी लोणीकरांची भेट घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला लगाम लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे। जालन्याचे भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नारायण कुचेंनी भाजप आमदार बबनराव लोणीकरांची भेट घेतल्यानं दानवेंच्या वर्चस्वाला लगाम लागल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे। मागच्या अनेक वर्षापासून रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यातला पक्षांतर्गत संघर्ष सर्वच होते। त्यातच नवीन जिल्हाध्यक्ष निवडीत लोणीकरांनी नारायण कुचे यांना पाठिंबा देत जिल्हाध्यक्ष केलं। त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या अनेक वर्षापासूनच्या वर्चस्वाला लगाम लागल्याची चर्चा जिल्ह्यात आहे। त्याचबरोबर रावसाहेब दानवेंच्या एकाही बॅनरवर कुचे यांचा फोटो डावलण्यात आलाय। दरम्यान यावेळी जिल्ह्याला महायुतीचा बालेकिल्ला करायचा आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थात महायुती
महायुतीचा झेंडा फडकेल अशी अपेक्षा लोणीकरांनी व्यक्त केली आहे. कडे हे पद असल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यावर अत्याचार होतात. मात्र हरिभाऊ बागडे तुम्ही असाल, तुमच्या तालमीतल्या माणसाला जिल्हाध्यक्ष पद मिळालं, त्यामुळे तुमचा विजय झाला असं सुद्धा चर्चा होती. हे पक्षांतर्गत निवडणूक आहेत. कोणाची हार झाली, कोणाचा विजय झाला यापेक्षा एक दलित चेहऱ्याला चांगली संधी मिळाली, न्याय मिळाला आणि नम्र असणारा माणूस आहे. प्रत्येकाला नमस्कार करणं, प्रत्येकाच्या पायावर हात ठेवणं, त्याच्यामुळं या जिल्ह्यात आम्ही सगळ्या निवडणुका जिंकू. स्थानिक स्वराज्य आज तुमची नारायण कुचे यांच्यासोबत बंद दाराआड सुद्धा चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चर्चा झाली की कार्यकारिणीबाबत चर्चा झाली? आता सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. कार्यकारिणीच्या संदर्भातली चर्चा झाली. भविष्यामध्ये या जिल्ह्यात पक्ष 25 वर्षापासून भारतीय जनता पक्ष हा क्रमांक 1 चा पक्ष आहे. आमचे 23 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, पण 13 सदस्यवाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला. आमचे 23 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, पण 13 सदस्य ज्यांचे होते तो राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष त्यांचा झाला. म्हणजे आमचे दुप्पट जिल्हा परिषद सदस्य असताना आमची जिल्हा परिषद झाली नाही. आता भविष्यात ते होणार नाही. आम्ही महायुतीच्या ताब्यात ह्या सगळ्या निवडणुका एकत्र लढू आणि विजय मिळवू. लोकसभा सुद्धा, पुढची लोकसभा परतूर विधानसभा आणि घनसावंगी विधानसभा जालन्यात येणार आहे 100%. आणि जालना जिल्हा हा लोकसभा होईल. पूर्वी पैठण, फुलंब्री, सिल्लोड हे जालन्यात असायचं. मात्र आता जिल्हा हा दृष्टिकोन सोडून, जिल्हा दृष्टिकोन किंवा उद्देश ठेवून पुढच्या निवडणुका होणार आहेत. ती सगळी प्लॅनिंग आमची चालू आहे. तुमच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा फडकेल असं तुम्हाला वाटतं? महायुतीचा झेंडा फडकेल सगळीकडे. जालना शहरातील ओजस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये जागतिक परिचारिका मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जालना येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. परिचारिकांच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान करत त्यांचे यावेळी आभार मानले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजय देठे, डॉक्टर सूरजसिंह तौर, डॉक्टर क्रांतिसिंह लाखे पाटील, डॉक्टर रवींद्र थोरात, डॉक्टर कुमार सारस्वत, डॉक्टर प्राची मर्लेचा आदी उपस्थित होते. जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलने यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी देखील 10वीचा निकाल 100% लावला आहे. या यशाबद्दल शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे. जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलचा दरवर्षीचे परंपरा राखत याही वर्षी 10वीचा निकाल 100% लागलेला आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आज शाळेच्या वतीने घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये 75% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण घेऊन यश संपादन केले आहे. तसेच RTSC परीक्षेमध्ये जिल्ह्यातून प्रथम प्रणाली घुगे हिनं यश संपादन केलं आहे. तिचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी, शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री सोरटी, वेदांत भैया सोरटी, मंगेश सोरटी, भगवान उगले यांच्यासह शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नुकत्याच झालेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये डायनॅमिक कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्यासाठी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. जुना जालना येथील युसुफ कॉलनी भागात असलेल्या डायनॅमिक कोचिंग क्लासेसमध्ये पार पडलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक अय्यूब खान हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट फिरोज बागवान, प्रोफेसर साहिल खान आणि निवृत्त शिक्षक मोहम्मद बक्षी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्लासेसचे संचालक प्राचार्य शेख जावेद यांच्या प्रस्ताविकाने झाली. यावर्षी 10वी उर्दू सेमी माध्यमातून मदिहा बागबान हिनं 93% गुण मिळवत क्लासेसचे प्रथम क्रमांक पटकावला आहे. ती जालना जिल्ह्यातून उर्दू सेमी माध्यमातून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. जोहा अन्सारी आणि नगमा शेख यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच रझिया खान, अल्माज खान, अनब फातेमा या विद्यार्थ्यांनी 85 पेक्षा अधिक गुण मिळवत उत्तम कामगिरी केली आहे. यंदा एकूण 25 विद्यार्थी 80% पेक्षाही अधिक
आणि 40हून अधिक विद्यार्थी 75पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. 12वी सायन्स शाखेतून सय्यद अल्मास नूर अहमद हिनं 78% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. शेख उमेर आणि मोहम्मद मजुकीर यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य जावेद सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पालकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. आज 10वीं के और 12वीं के टॉपर बच्चे जो है अपने डायनामिक के उनके गुलपोशी का प्रोग्राम है और इस प्रोग्राम की खूबसूरती बढ़ाने के लिए जालना की एक अजीज शख्सियत जनाब अयूब खान साहब यहाँ पर मौजूद है. उनका शुक्रिया अदा करता हूँ. सभी बच्चों, आप सभी का भी मैं इस जलसे में इस्तेकबाल करता हूँ, स्वागत करता हूँ. असल में 10 से 11 1 घंटे के अंदर अपने को प्रोग्राम खत्म करने का था. यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.